कार्तिक महात्म्य अध्याय 25. श्री गणेशाय नमः. श्रीकृष्ण म्हणाले, हे प्रिय सत्यभामे, याप्रमाणे नारदाचे भाषण ऐकून पृथ्वीराजाच्या मनाला अद्भुत कथेबद्दल विस्मय व आनंद झाला. नंतर नारदाचे उत्तम प्रकारे पूजा करून त्यांना निरोप दिला. त्या कारणाकरिता माघ मास, कार्तिक मास व एकादशी ही तीन व्रते मला प्रिय आहेत. वनस्पती तुलसी महिन्यात कार्तिक मास तिथीत एकादशी तिथी व क्षेत्रात द्वारका ही मला फार प्रिय आहे. इंद्रिय निग्रह करून या तिहींचे जो सेवन करेल तो मला जसा फार प्रिय होतो तसा यज्ञाधिकांनी प्रिय होणार नाही. या व्रतत्रयाचे सेवन करणाऱ्याला माझ्या कृपेने पातकासंबंधी भय करण्याचे मुळीच कारण नाही. सत्यभामा म्हणते, हे नाथ, तुम्ही जे दुसऱ्याने दिलेल्या पुण्याने कलहमुक्तीला गेली असे सांगितले हे मोठे आश्चर्यकारक आहे. असे सामर्थ्य या कार्तिक मासाचे आहे, म्हणून तुम्हाला तो प्रिय आहे की त्यातील केवळ स्नानाच्या पुण्याने पती द्रोहादी पातके गेली. दुसऱ्यांना केलेले पुण्य दिले तर मिळते, न दिलेले पुण्य मिळण्याचा काही मार्ग आहे की नाही ते सांगा. श्री कृष्ण म्हणाले, दुसऱ्यांनी न दिलेली पुण्य पातके जशी ज्या कर्माने प्राप्त होतात ते तुला विस्ताराने सांगतो, श्रवण करा. कृताती 3 युगांमध्ये कर्म करणाऱ्यांचे फलभागी क्रमाने देश, गाव, कुल ही होतात. कलित मात्र पापपुण्य करणारा सहज सुख दुःख फल भोगावे लागते. संसर्ग न करिता फल कसे प्राप्त होते त्याची व्यवस्था सांगितली. आता संसर्गापासून पाप पुण्य दुसऱ्याच कसे प्राप्त होते ते ऐका. एकत्र मैथुनाने विवाहादी श्री संबंध केल्याने, एकत्र पात्रात भोजन केल्याने पुण्य पाप जे असेल त्याचे अर्धे फल प्राप्त होते. अध्ययन शिकवल्याने, दुसऱ्याचे याज्ञ केल्याने व एका पंक्तीतला जेवल्यानेही पापुण्याचा 4था भाग अप्रत्यक्ष पर्यायाने प्राप्त होतो. एका आसनावर बसल्याने, एका यानात बसल्याने, अंगाला अंग लावल्यामुळे दुसऱ्याचा उच्छ्वास लागल्याने त्याच्या पापुण्याचा 6वा भाग प्राप्त होतो. स्पर्शाने केलेला भाषण केल्याने व दुसऱ्याची स्तुती केल्याने त्याच्या पापपुण्याचा 10वा भाग प्राप्त होतो. एखाद्याची भेट घेणे अथवा त्याच गोष्टी ऐकणे व त्याचे स्वरूप मनात आणणे या स्वरूप त्याचे पापपुण्याचा 100वा हिस्सा प्राप्त होतो. जो दुसऱ्याची निंदा, कपट व धिक्कार करतो तो आपले पुण्य त्याला देतो व त्याचे पातक आपण घेतो. जो मनुष्य पुण्य करणाऱ्याची सेवा करतो त्याची स्त्री, चाकर किंवा शिष्य नसेल, या सेवेप्रमाणे त्याला द्रव्य दिले नसेल तर तोही सेवेच्या योग्यतेप्रमाणे पुण्य करणाऱ्यांचे पुण्याशांचा भागी होतो. एका पंक्तीच्या जेवणाकरिता वाढलेल्या पात्रांचे जो उल्लंघन करेल तो त्याला स्वपुण्याचा 6वा हिस्सा देईल. स्नान संध्यादी करीत असता जो दुसऱ्याला स्पर्श करेल किंवा त्यांची भाषण करेल त्याला आपले कर्माच्या पुण्याचा 6वा हिस्सा मिळेल. धर्मकृत्यांकरिता जो दुसऱ्यांजवळ द्रव्य मागतो व त्या द्रव्याने जे धर्मकृत्य करीतो त्या धर्मकृत्याचे सर्व पुण्य द्रव्य देणाऱ्याला मिळते. दुसऱ्याचे द्रव्याचे हरण करून जो पुण्यकर्म करीतो त्याला द्रव्य चोरल्याचे पाप लागते व पुण्यकर्माचे फलद्रव्याचे मालकाला मिळते. दुसऱ्यांचे ऋण परत न देता जो मरतो त्याचे पुण्य द्रव्याचे मानाप्रमाणे त्या सावकाराला मिळते. बुद्धी सांगणारा, अनुमोदन देणारा, साहित्य देणारा, बळ उत्पन्न करणारा हे पाप पुण्याचा 6वा हिस्सा घेणारे आहेत. राजा आपल्या प्रजेच्या पाप पुण्याचा 6वा हिस्सा घेतो. शिष्यापासून गुरु, स्त्रीपासून पती, पुत्रापासून बाप तसे पतीपासून स्त्री ही पुण्याचा अर्ध भाग घेतात. मात्र ती स्त्री पतीच्या मर्जीप्रमाणे वागणारी, पतीला संतोषणारी असावी. दुसऱ्याचकडून दानाधिक पुण्यकर्म करणाऱ्यांचे पुण्य त्याच ते करणाऱ्याचे चाकर किंवा पुत्र नसतील तर कर्त्याला 6वा भाग मिळतो. वृत्ती देणारा, वृत्ती भोगणाऱ्यांच्या पुण्याचा 6वा भाग मिळतो. मात्र तो त्यापासून आपली किंवा दुसऱ्याची सेवा करून घेणारा नसावा. याप्रमाणे दुसऱ्यांनी केलेली पापपुण्य त्यांनी दिली नाहीत तरी प्राप्त होतात. कलीमध्ये हा नियम नाही. पापपुण्य करणारा ज्याचा तो आपल्या कर्माचे फळ भोगतो. पूर्वी याविषयी एक पुण्यकारक गोष्ट घडली ती तुला सांगतो, ऐक. जी ऐकली असता पुण्य व ज्ञान प्राप्त होते. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य 25 अध्याय चरणार्पणमस्तु.